परभणी जिल्ह्यातील मानवत परभणी रोडवरील ताडबोरगाव जवळ बुधवारी सायंकाळी एका इनोव्हा गाडीनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली। ही घटना दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास घडली। गाडी मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाहनामध्ये सीएनजी इंधन भरलेलं होतं। गाडीला आग लागताच वाहनातील प्रवाशांनी तातडीनं बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली। या आगीत वाहनाचं मोठं नुकसान झालंय। या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पुढील तपास सुरू आहे। लेक्रॉस फेडरेशन ऑफ इंडिया तसंच हिमाचल प्रदेश लेक्रॉस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदरनगर हिमाचल प्रदेश इथं 9 ते 12 मे दरम्यान पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय लेक्रॉस स्पर्धेत महाराष्ट्राच्या वरिष्ठ पुरुष संघानं उल्लेखनीय कामगिरी करत कांस्य पदक पटकावलंय। महाराष्ट्रानं साखळी फेरीत पॉंडिचेरीचा 12-0, जम्मू काश्मीरचा 6 गोलांनी तर गोव्याचा 7-4 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली। उपांत्य सामन्यात राजस्थानकडून पराभव पत्करावा लागला। मात्र कांस्य पदकाच्या लढतीत छत्तीसगडचा 6-2 असा पराभव करत महाराष्ट्रानं तिसरं स्थान मिळवलंय। संघाच्या विजयात अजय चव्हाण यानं 7, गुणेश बेदी यानं 4 गोलांची महत्त्वपूर्ण भर घातली। प्रशिक्षक प्रतीक टक्के आणि संघ व्यवस्थापक अब्दुल जब्बाग यांनी संघाला मार्गदर्शन केलं। या यशाबद्दल राज्य अध्यक्षा डॉक्टर सुमेधा ठाकूर, सरचिटणीस डॉक्टर मोहम्मद बाबर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संघाचं अभिनंदन केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन उत्साहात पार पडलं। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली तब्बल 9 विकास कामं मार्गी लागल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या पूल, तलाव आणि पर्यटन विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे। निवजे येथील 10 ते 11 वर्षांपासून रखडलेला पुलाचा प्रश्न निकाली लागलाय। कमी खर्चात दर्जेदार पूल उभारण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। तसंच पाट तलावासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। वालावल परिसरात विविध विकास कामांसह ग्रामस्थांची गरज असलेलं विद्युत रोहित्रही सुरू करण्यात आले। आज सकाळपासून आणि आता अजून 2 मला वाटतं कार्यक्रम शिल्लक आहेत। जवळपास 9 आज विकास कामांची भूमिपूजन असतील, लोकार्पण असेल, अशा 9 कामांचा आज सगळा टाइम टेबल आहे। आणि प्रत्येक काम तुम्ही मागचं निवजाचं जर ब्रिज बघितलं, त्याच्या अगोदर प्रादेशिक पर्यटनाचं तलावाचं काम बघितलं किंवा मग वालावलची, ही सगळी कामं साहेब ही 40-50 लाखाची वरची कामं आहेत। म्हणजे पाट तलाव तर हा 5 कोटीच्या घरात जाणार तो जो फंड आहे। हे काम पण आता मला वाटतं 25-1 लाखाचं हे काम आहे। याच्या अगोदर जी काही कामं आपण बघितली ती 40-50 लाखाची काही एकीकडे आपण वालावलमध्ये ट्रान्सफॉर्मर देखील दिलेलं आहे। ही सगळी कामं, विकास कामं अनेक वर्षांपासून रखडलेली होती। 10 वर्ष या कामांची मागणी होती, कधी पूर्णत्वास गेली नाही, कधी फंड आला नाही आणि अनेक वर्षांनी हा फंड आला, ती कामं इम्प्लिमेंट झाली, पूर्ण झाली, काही ठिकाणी लोकार्पण झाली। म्हणजे निवजाचा ब्रिज जर तुम्ही बघितला तो 65 लाखामध्ये आम्ही कंप्लीट केला। त्याची ओरिजिनल वर्क ऑर्डर 90-95 लाखाची होती। कमी खर्चामध्ये आम्ही तो ब्रिज चांगल्या दर्जाचा उभा करून दाखवला। 10-11 वर्षाची ती मागणी, गावामध्ये आज समाधान आहे। लोक आज आनंदात आहेत की मागण्या हल्ली पूर्ण होत आहेत। अनेक वर्षांची काही नवीन प्रस्तावित कामं होती जी आम्ही पूर्ण केली। अशी मतदारसंघामध्ये आज कुडाळ तालुक्यातच फक्त विकास कामांचा कार्यक्रम हे सगळे आयोजित केले होते। मालवणमध्ये उद्या आहे। नीट यूजी 2026 परीक्षेत समोर आलेल्या कथित पेपर लीक, अनियमितता आणि परीक्षा प्रक्रियेतील गोंधळाच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविप तर्फे नागपुरातील संविधान चौकात आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री पायल किन्नाके यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता राखण्याची मागणी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे।
लाखो विद्यार्थी वर्षानुवर्ष मेहनत करून राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांना सामोरे जात असताना वारंवार होणाऱ्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होत असल्याचं अभाविपनं म्हटलंय। संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केंद्रीय यंत्रणामार्फत करण्यात यावी, तसंच शिक्षण व्यवस्थेशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली। पायल किनाके अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय मंत्री। नीट UG 2026 ही परीक्षा 3 मे रोजी झालेली आहे, परंतु 2024ला पण पेपर फुटी झालेली आहे। तशीच पेपर फुटी राजस्थान सीकरमधून आता आपल्याला लक्षात आलेली आहे आणि अशा प्रकारची पेपर फुटी एकदा नाही तर अनेकदा झालेली आहे। आज जेव्हा आपण विचार करतो की नीट UG मतलब डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणारे विद्यार्थी, डॉक्टर कोण ज्यांना आपण देव मानतो, त्यांची जी पहिली पायरी आहे, पहिली पायरीच खेचून घेण्याचा प्रयत्न हे NTA ने केलेला आहे। आज जेव्हा बघतो की लाखो विद्यार्थी, करोडो विद्यार्थी स्वप्न डोळ्यामध्ये डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन 10 बाय 10च्या खोलीमध्ये अभ्यास करत असतात, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मागे त्यांच्या आई बाबांची मेहनत लागलेली असते, त्यांच्या आई बाबांचं तन मन धन लागलेलं असते, कुठेतरी कर्जबाजारी होऊन, कुठेतरी गहने ठेवून, कुठेतरी जमिनी ठेवून तो मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, ती मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात। परंतु NTA सारखी परीक्षा प्रणाली, NTA ची कार्यप्रणाली आज कुठेतरी या विद्यार्थ्यांना अपयश देऊन राहिलेली आहे। वारंवार ही परीक्षा रद्द करून मला असं म्हणायचं आहे की NTA आपला विश्वास गमवत आहे का? आणि दुसरं म्हणजे NTA वारंवार अशा प्रकारच्या गडबडी करून खरंच विद्यार्थ्यांना न्याय देऊन राहिली आहे का? NTA द्वारा या सगळ्या प्रकारच्या गडबडी वारंवार होत असल्यामुळे NTA वर सुद्धा, NTA च्या निदेशकांनी सुद्धा इस्तीफा द्यायला पाहिजे। त्याच्या सोबत ही जे दोषी आहे यामध्ये शिक्षणामध्ये जे पण शिक्षण माफिया आहे, कोणी कोचिंग मधले माफिया असेल, कोणी भ्रष्टतंत्र असेल, त्या सर्वांना डिटेक्ट करून समोर आणायला पाहिजे, त्यांच्यासाठी कठोरात कठोर कारवाई करायला पाहिजे। कारण या देशामध्ये आर्थिक घोटाळा झाला तर मोठे कायदे आहे, या देशामध्ये वाळू माफियांसाठी मोठे कायदे आहे, या देशामध्ये भ्रष्टाचार झाला तरी सुद्धा मोठे कायदे आहे, पण पेपर फुटी सारख्या घटनेला सामान्य घटना म्हणून पाहणाऱ्यांसाठी मोठा कायदा नाही आहे। पेपर फुटी सारखी घटना ही मास लेवलची पेपर फुटी आहे आणि या घटनेला सुद्धा देशद्रोह म्हणून बघायला पाहिजे, या घटनेच्या या दोषींना सुद्धा गुन्हेगार म्हणून बघायला पाहिजे। कारण भारत देशाच्या सीमेवर सैनिक जर सीमा सांभाळत असेल तर भारत देशाच्या राष्ट्राचं भविष्य हा विद्यार्थी आहे। म्हणून या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आणि या विद्यार्थ्यांच्या वतीने न्याय मागण्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगरामध्ये विदर्भ प्रांताच्या केंद्रावर मोठ्या संख्येने निदर्शन करून राहिलेली आहे। यासाठी आजचं एक निदर्शन होतं। नमस्कार, पायल किनाके, अखिल भारतीय विद्यार्थी। या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।